हॅलो, नमस्कार मित्रांनो. माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओवर. तर आजचा व्हिडिओ हा एका प्रॉब्लेमवर आहे, जो सगळ्यांना यायला लागला आहे. तर तो लेआउटच्या डेव्हलपमेंटवर यायला लागला आहे किंवा अमलगमेशनमध्ये यायला लागला आहे. तर आपण जो मागच्या वेळेला जो अमलगमेशनचा व्हिडिओ केलेला, तोच प्रोजेक्ट आपण इथे रिपीट करतोय. त्यासाठी आपण पहिली स्टेप टिपिक लाईन लेआउट मार्क लँड सँक्शन रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे F3. तो प्रॉब्लेम काय, काही जणांना येत नाही आहे, काही जणांना यायला आहे, पण बघू आता तो काय होते बघू. तर हा प्लॉट नंबर 1. ओके, हे 3 प्लॉट्स आहेत. आपण ह्या तिघांचं अमलगमेशन करून एक सिंगल प्लॉट करणार आहे. आपला पहिला प्लॉट मार्क झाला. त्यानंतर पुन्हा लेआउट मार्क लँड सँक्शन रेक्टँगल. हा प्लॉट नंबर 2. पुन्हा तीच कमांड रिपीट करणार आहे. ब्लॉक रेफरन्स. कारण आम्ही दिवसभर बसलेलो, पण मला काय तो सॉल्व्ह झाला नाही. पण आता बघू विचारतो काय होते काय. आता तिघांचं आपलं प्लॉटचं मार्किंग झालंय आणि त्याचं आपल्याला अमलगमेशन केल्यावर हे एवढी लँड आपल्याला मिळणार आहे. लेआउट मार्क अमलगमेशन. प्लॉट नंबर 1 2 सॉरी 4 नंबर देणार आहे आणि प्लॉट नंबर 1 2 3 असं देणार आहे. हा 1 2 3 झाला म्हणजे आपला हा टोटल अमलगमेशनचा मार्क झाला हा प्लॉट. मग याच्यात आपण रोड म्हणा किंवा नॉर्थ डिरेक्शन ही काय मागच्या वेळेला पण बघितलं, पण आज मेन मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे लेआउट आणि हे जनरेट टेबल्स करत आपल्याला. ही एवढीच प्रोसिजर आहे. फुल डिटेलमध्ये असेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आपल्याला हे एवढीच प्रोसिजर करायची होती. आता हा एरर काय होतोय की प्लीज मार्क लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट एरिया. हे आता इरेज करू. टिपिक लँड लेआउट मार्क लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट रेक्टँगल F3 एंड पॉईंट. ओके, इथून ते इथंपर्यंत. आता हे एवढं मोठं टेक्स्ट येते. ठीक आहे, आता आपण हे मार्क केलं, हे स्केल केलं. आता पुन्हा टाकून बघू आपण जनरेट टेबलला. ओके, आता हा वेगळा मेसेज येतो की मार्क लँड कन्सिडर फॉर डेव्हलपमेंट एरिया इज नॉट फाउंड इनसाइड प्लॉट बाउंड्री. प्लीज चेक मार्क लेअर. ठीक आहे, आता आपलं समजा हे काहीतरी चुकलं असेल. ॲक्च्युली आपल्याला डेव्हलपमेंटसाठी एरिया मार्क होतो याचा अर्थ काय असतो, समजा एखादा आपल्याला रोड कटिंग वगैरे गेला असेल किंवा सेटबॅक वगैरे गेला असेल, तर तेवढीच जर आपण एरिया आपण तो मार्क करतो. समजा आपण फ्रंट साईडहून 3 मीटर सोडणार असेल, आता हा पुन्हा हा एरिया मार्क करून बघू आपण. इथून ते इथं एरेज करू, हे सुद्धा एरेज करू आणि आता पुन्हा सॉरी लेआउट जनरेट टेबल्स. नाही, ते होतच नाही आहे. काय माझं चुकतंय की काय? जर कुणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याबद्दल मी आज पोस्ट पण टाकलेली. मी बरंच काय ट्राय करून बघितलं. जसं की आपण लेआउटला जातो आणि हे मार्क प्लॉट बाउंडरी सॉरी प्लॉट फॉर लेआउट बाउंडरी हे सुद्धा करून बघितलं. तर हे सुद्धा होत नाही आहे. हे बघा हे डिटॅच्ड आहे. हे नाही, हे होतच नाही आहे. हे सगळं करून बघितलं. तर कुणाला याच्यावर सोल्युशन मिळालं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच जणांना अडचण आलेली आहे. आम्ही तिकीट पण टाकलंय. पुन्हा आमच्या इथल्या सांगली मिरजच्या ऑफिसर्सना आपण जाऊन भेटून आलो. तर ते म्हणालेत की नेक्स्ट अपडेटमध्ये जो आपला टिपिक लँडचा पॅच अपडेट येतो, त्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणलेत. तर आता आपण त्याचीच वाट बघतोय. हा प्रॉब्लेम माझ्या मते महिना झाला हा प्रॉब्लेम यायला लागलाय, पण अजून तरी काय तो सॉल्व्ह झालेला नाही.
तर कुणाला काय सोल्युशन माहीत असेल तर प्लीज शेअर करा. सगळ्यांनाच मदत होईल त्यामुळे. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांचे धन्यवाद.